नमस्कार पुष्पालक मित्रांनो, स्वागत आहे आपल्या फेड गुरु या युट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या शेळ्या असतील, मेंढ्या असतील किंवा त्यांचे पिल्ले असतील, तर त्यांच्यामध्ये जर आपल्याला ही 5 लक्षणं पाहायला मिळाली, तर त्या ठिकाणी आपण सर्वात आधी त्यांचे जे जंत निर्मूलन आहे, तर ते करणे हे खूप गरजेचे आहे. या विषयावरती आज आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. मित्रांनो, मग ही 5 लक्षणं कुठली आहेत? त्यामुळे आपल्या पशूंना कुठल्या समस्या निर्माण होऊ शकतात आणि त्यावरती आपण कुठल्या औषधांचा वापर करायला पाहिजे? तर या विषयावरती सुद्धा आज आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्याआधी आपल्याला एक विनंती आहे, आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले जे पशुपालक मित्र आहेत त्यांना देखील व्हिडिओ नक्की शेअर करा. मित्रांनो, आपण जर आपल्या गोठ्यावरती त्या ठिकाणी शेळी मेंढी संगोपन करत असाल तर त्या ठिकाणी आपण आपल्या या पशूंचे जंत निर्मूलन जे आहे तर ते वेळेवरती करणे हे खूप गरजेचे आहे. कारण मित्रांनो, आपण जर आपल्या पशूंमध्ये त्यांना जंत निर्मूलनाचे जे औषध आहेत ते जर वेळेवरती दिले नाही तर त्या ठिकाणी आपल्याला आपल्या पशूंमध्ये अनेक प्रकारच्या ज्या काही समस्या आहेत त्या पाहायला मिळतात. त्यांच्यामध्ये विविध प्रकारचे आजार त्या ठिकाणी होऊ शकतात. तर त्यामुळे आपण आपल्या या शेळी मेंढी संगोपनामध्ये त्यांची जंत निर्मूलन जे आहे तर ते करणे हे खूप गरजेचे आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही जी 5 लक्षणं सांगणार आहोत, या ठिकाणी तर आपण आपल्या या पशूंचे जंत निर्मूलन जे आहे तर ते तात्काळ करणे हे खूप गरजेचे आहे. कारण या लक्षणांमुळे आपल्याला आपल्या पशूंमध्ये अनेक प्रकारचे आजार होताना त्या ठिकाणी पाहायला मिळू शकतात. मित्रांनो, आता आपण पाहूया की यामधील पहिले जे काही लक्षण आहे तर ते कुठले आहे, त्यावरती आपल्याला आपण त्यांना कुठले औषध देऊ शकतो आणि आपल्याला कुठली लक्षणं त्या ठिकाणी पाहायला मिळत असतात. मित्रांनो, यामधील पहिले जे काही लक्षण आहे तर ते म्हणजे आपल्याला आपल्या शेळ्यांमध्ये, मेंढ्यांमध्ये किंवा त्यांच्या पिल्लांमध्ये जर त्यांना वारंवार जुलाब होण्याच्या समस्या पाहायला मिळत असतील, तर त्या ठिकाणी आपण आपल्या या पशूंचे जंत निर्मूलन करणे हे खूप गरजेचे आहे. तसेच त्यांना जर एकदम पाण्यासारखे जुलाब होत असतील, त्यालाच आपण अतिसार म्हणतो, तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्या या पशूंचे जंत निर्मूलन हे करणे हे खूप गरजेचे आहे. त्यासोबतच मित्रांनो, त्यांचा जो शेपटीचा भाग आहे तर तो कायम ओला राहत असेल, त्यासोबतच त्यांच्या जुलाबाचा त्या ठिकाणी वास येत असेल, तर अशा स्थितीमध्ये सुद्धा आपण आपल्या या पशूंचे जे काही जंत निर्मूलन आहे तर ते करणे हे खूप गरजेचे आहे. कारण मित्रांनो, ज्यावेळेस आपल्या या पशूंच्या पोटामध्ये त्या ठिकाणी जंतांचा लोड वाढतो, तर त्या ठिकाणी त्यांना या जुलाब होण्याच्या समस्या आपल्याला निश्चितच पाहायला मिळत असतात. आपले जे पशु आहेत त्यांच्या पोटामध्ये ज्यावेळेस जंतांचं प्रमाण हे जास्त होतं, तर त्या ठिकाणी ते जे जंत आहेत तर ते आपल्या पशूंच्या शरीरातील जे काही पोषक द्रव्य आहेत तर ते त्या ठिकाणी शोषून घेतात. त्यासोबतच ते जंत जे आहेत तर ते रक्त देखील त्या ठिकाणी आपल्या पशूंच्या शरीरामधील पित असतात. त्यामुळे आपल्या पशूंमध्ये त्यांना रक्ताची कमतरता त्या ठिकाणी येऊ शकते. त्यासोबतच त्यांच्यामध्ये वीकनेस येऊ शकतो. तर अशा स्थितीमध्ये आपण आपल्या या पशूंमध्ये सर्वात पहिले त्यांचे जे काही जंत निर्मूलन आहे तर ते करणे हे खूप गरजेचे आहे. यामुळे आपल्या पशूंच्या शरीरामधील जे काही जंत असतील तर त्यांचा नायनाट करण्यासाठी फायदा होईल आणि आपण नंतर त्यांना जे विविध प्रकारचे सप्लिमेंट्स असेल, चारा असेल, खुराक असेल, त्याचा जर वापर त्या ठिकाणी करणार असाल, तर त्याचे शोषण आपल्या पशूंच्या शरीरासाठी त्या ठिकाणी निश्चितच चांगले होताना आपल्याला पाहायला मिळेल. मग यामध्ये मित्रांनो, आपले जर गाभण शेळ्या असतील तर त्यांच्यामध्ये आपण फेनबेंडाझोल टॅबलेट किंवा लिक्विडचा त्या ठिकाणी त्यांच्या आहारामध्ये वापर करू शकतो आणि आपले जर इतर पशु असतील तर त्यांच्यामध्ये मग आपण लेव्हामेसॉल ऑक्सिक्लोझेनाइड असेल किंवा अल्बेंडाझोल असेल किंवा क्लोसेंटाल असेल, तर यांसारख्या औषधांचा त्यांच्या आहारामध्ये त्या ठिकाणी वापर करून त्यांना होणाऱ्या या ज्या जुलाबाच्या समस्या आहेत तर त्या टाळण्यासाठी निश्चितच त्या ठिकाणी चांगला फायदा हा घेऊ शकतो. मित्रांनो, यामध्ये जर आपल्या या शेळ्या मेंढ्यांमध्ये किंवा पिल्लांमध्ये त्यांना जास्त प्रमाणामध्ये त्या ठिकाणी जुलाब होत असतील, तर त्यांच्यामध्ये आपण त्यांना जे ORSच्या पावडर मार्केटमध्ये येतात त्यांचा त्या ठिकाणी वापर करू शकतो किंवा प्रोबायोटिक्सचे जे काही पावडर आपल्याला मार्केटमध्ये मिळतात त्यांचा त्यांच्या आहारामध्ये वापर करू शकतो, की ज्यामुळे त्यांच्या शरीरामध्ये एक एनर्जी त्यांना मिळेल आणि त्यांना होणारे हे जे जुलाब आहेत तर ते देखील कमी करण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला चांगला फायदा हा पाहायला मिळेल. मित्रांनो, यामधील दुसरे जे काही लक्षण आहे तर ते म्हणजे आपल्या शेळ्या असतील, मेंढ्या असतील किंवा त्यांचे पिल्ले असतील, ते जर चारा कमी खात असतील किंवा त्यांची भूक कमी झालेली आपल्याला पाहायला मिळत असेल, तर त्या ठिकाणी सुद्धा त्यांचे जंत निर्मूलन करणे हे खूप गरजेचे आहे. मित्रांनो, आपल्या शेळ्या, मेंढ्या किंवा त्यांच्या पिल्लांमध्ये जर जंतांचा त्या ठिकाणी जास्त प्रमाणामध्ये लोड झालेला असेल, तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्या पशूंची भूक कमी झालेली आपल्याला पाहायला मिळते. ते चारा कमी खात असतात. तर त्यामुळे मग मित्रांनो, त्यांच्यामध्ये अशक्तपणा येणे, त्यांच्यामध्ये रक्ताची कमतरता होणे, तर यांसारख्या समस्या देखील त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत असतात. तर त्यामुळे आपल्याला जर आपल्या पशूंमध्ये त्यांचे चारा खाण्याचे प्रमाण कमी झालेले असेल, त्यांची भूक कमी झालेली असेल, तर अशा स्थितीमध्ये सुद्धा आपण त्यांच्यामध्ये जंतांच्या औषधांचा अवश्य त्या ठिकाणी वापर करा. त्यामुळे आपल्याला आपल्या पशूंमध्ये त्यांची भूक वाढवण्यासाठी, त्यांचे वजन वाढवण्यासाठी निश्चितच त्या ठिकाणी चांगला फायदा हा आपल्याला पाहायला मिळू शकतो.
मित्रांनो, यामध्ये मग आपल्या गाभण शेळ्या असतील त्यांच्यामध्ये पुन्हा आपण फेनबेंडाझोल किंवा त्या ठिकाणी आपण क्लोसेंटाल सारख्या औषधांचा वापर करू शकतो आणि आपले जर इतर पशु असतील तर त्यांच्यामध्ये आपण अल्बेंडाझोल लिक्विडचा त्या ठिकाणी वापर करून आपल्या पशूंमध्ये त्यांची भूक वाढवण्यासाठी, त्यांना चारा खाण्यासाठी त्या ठिकाणी चांगली मदत ही करू शकतो. मित्रांनो, यामधील पुढील जे काही लक्षण आहे तर ते म्हणजे आपल्याला जर आपल्या शेळ्यांमध्ये, मेंढ्यांमध्ये किंवा आपल्या बोकडांमध्ये त्यांचे वजन जे आहे तर ते त्याची वाढ होताना दिसत नसेल किंवा त्यांचे वजन कमी होताना आपल्याला पाहायला मिळत असेल, तर त्या ठिकाणी सुद्धा त्यांचे जंत निर्मूलन जे आहे तर ते करणे हे खूप गरजेचे आहे. मित्रांनो, आपल्याला जर आपल्या पशूंमध्ये त्यांचे वजन वाढवायचे असेल तर सर्वात पहिली गोष्ट म्हणजे आपण त्यांचे जंत निर्मूलन करणे हे खूप गरजेचे आहे. कारण मित्रांनो, आपण त्यांना चांगल्या क्वालिटीचे सप्लिमेंट्स देत असाल, विटॅमिन्स देत असाल, मिनरल्स देत असाल, त्यांच्यामध्ये आपण खुराक देत असाल, त्यांना चांगल्या क्वालिटीचा हिरवा चारा असेल, सुका चारा असेल. परंतु त्यांच्यामध्ये जर शरीरामध्ये त्यांच्या जंतांचा प्रादुर्भाव असेल, तर त्या ठिकाणी मग हे जे आपण चांगल्या क्वालिटीचे सप्लिमेंट्स त्यांना खाऊ घालतो, तर त्याचे श्वसन त्यांना होण्याऐवजी ते जे जंत आहेत, तर तेच ते खाऊन घेतात. त्यामुळे मित्रांनो, मग त्यांच्यामध्ये वजनवाढी संबंधी आपल्याला समस्या या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे आपल्याला जर त्यांचे वजन कमी झालेले असेल, वजन कमी होत असेल किंवा त्यांच्यामध्ये आपल्याला वजन वाढवायचे असेल, तर यामध्ये सर्वात पहिली गोष्ट म्हणजे आपण त्यांचे जंत निर्मूलन आधी करून घ्यायचे आणि नंतरच मग त्यांना या चांगल्या सप्लिमेंट्सचा त्या ठिकाणी त्यांच्या आहारामध्ये वापर करायचा. त्यामुळे आपल्याला अतिशय चांगला फायदा त्या ठिकाणी आपल्या पशूंमध्ये पाहायला मिळतो. यामध्ये मग मित्रांनो, आपण जर आपले बोकड असतील तर त्यांच्यामध्ये आपण अल्बेंडाझोल किंवा क्लोसेंटाल यांसारख्या चांगल्या औषधांचा त्या ठिकाणी वापर करून त्यांच्या वजन वाढीसाठी त्यांना निश्चितच त्या ठिकाणी चांगला फायदा हा देऊ शकतो. मित्रांनो, आपण आपल्या पशूंमध्ये जर त्यांना वजन वाढवायचे असेल तर मग आपण डिव्हर्मिंग केल्यानंतर त्यांच्यामध्ये लिव्हर टॉनिक असेल किंवा विटॅमिन्स मिनरलची सप्लिमेंट असतील तर त्यांचा त्यांच्या आहारामध्ये वापर करणे हे खूप गरजेचे आहे. किंवा चांगल्या क्वालिटीचे मिनरल मिक्सचर असेल त्यांचा देखील त्यांच्या आहारामध्ये जर त्या ठिकाणी आपण वापर केला तर निश्चितच आपल्याला त्यांच्या वजनाच्या वाढीसाठी खूप चांगले फायदे झालेले त्या ठिकाणी पाहायला मिळेल. मित्रांनो, पुढील जे काही लक्षण आहे तर ते म्हणजे आपल्याला जर आपल्या शेळ्यांमध्ये, मेंढ्यांमध्ये किंवा पिल्लांमध्ये त्यांना जर कुठल्याही प्रकारची कमजोरी जाणवत असेल, त्यांना जर उठण्या बसण्यासाठी त्या ठिकाणी त्रास जाणवत असेल, तर त्या ठिकाणी सुद्धा आपण त्यांचे जंत निर्मूलन करणे हे खूप गरजेचे आहे. मित्रांनो, आपल्या पशूंच्या शरीरामध्ये जंतांचा प्रादुर्भाव झाल्यानंतर त्यांच्या शरीरामध्ये रक्ताची कमतरता ही आलेलीच असते. ज्यावेळेस त्यांच्या शरीरामध्ये रक्ताची कमतरता येते, तर त्यावेळेस आपल्या पशूंच्या शरीरामध्ये कमजोरी झालेली आपल्याला पाहायला मिळत असते. मग अशा स्थितीमध्ये आपण त्यांना जर या जंतांच्या औषधांचा त्या ठिकाणी वापर केला, तर त्या ठिकाणी मग त्यांच्या शरीरामधील जंत बाहेर काढून त्यांच्यामध्ये आपण त्यांना एखाद्या चांगल्या हेमॅटॉनिक म्हणजेच रक्ताच्या वाढीचे जे काही सप्लिमेंट्स आपल्याला त्या ठिकाणी मार्केटमध्ये येतात, तर त्यांचा त्यांच्या आहारामध्ये वापर करू शकतो. यामध्ये आपल्याला शार्कोफेरॉल सारखे अतिशय सुंदर औषध त्या ठिकाणी मार्केटमध्ये अवेलेबल आहे. याचा जर वापर आपण आपल्या या पशूंमध्ये जर त्यांना कुठल्याही प्रकारची कमजोरी जाणवत असेल, त्यांना उठण्या बसण्यासाठी त्रास होत असेल, तर त्या ठिकाणी आपण जर जंत निर्मूलन करून या शार्कोफेरॉल लिक्विडचा त्यांना वापर केला, तर आपल्याला अतिशय सुंदर रिझल्ट आपल्या या पशूंमध्ये पाहायला मिळतील. त्यांच्यामध्ये त्यांची भूक वाढलेली पाहायला मिळेल, त्यांच्या शरीरावरती एक चांगली चमक आलेली आपल्याला पाहायला मिळेल, त्यांच्या शरीरामध्ये रक्ताची त्या ठिकाणी कुठलीही कमतरता आपल्याला दिसणार नाही. तर यांसारखे खूप सुंदर रिझल्ट आपल्याला या शार्कोफेरॉल लिक्विडचे त्या ठिकाणी सुद्धा आपल्या पशूंमध्ये पाहायला मिळतील. मित्रांनो, यामधील शेवटचे आणि महत्त्वाचे जे काही लक्षण आहे तर ते म्हणजे आपल्याला जर आपल्या शेळ्यांमध्ये, मेंढ्यांमध्ये किंवा त्यांच्या पिल्लांमध्ये जर त्यांच्या डोळ्यामधून सतत पाणी गळताना दिसत असेल, त्यांच्या मानेच्या खाली त्या ठिकाणी सूज आलेली आपल्याला दिसत असेल, तर या 2 लक्षणांमुळे सुद्धा आपण त्यांच्यामध्ये जंत निर्मूलन करणे हे खूप गरजेचे आहे. मित्रांनो, ज्यावेळेस आपल्या शेळ्या मेंढ्यांच्या शरीरामध्ये त्या ठिकाणी जंतांचा प्रादुर्भाव होतो, तर त्या ठिकाणी त्यांचे जे डोळे आहेत तर ते सुकलेले आपल्याला पाहायला मिळतात. त्यामधून सतत पाणी येताना आपल्याला पाहायला मिळते. तर त्या ठिकाणी आपण आपल्या पशूंमध्ये जंत झाले असे समजायला कुठलीही हरकत नाही. त्यासोबतच त्यांच्या जर मानेच्या खाली त्या ठिकाणी सूज आलेली असेल, ज्यालाच आपण बॉटल जॉ देखील म्हणतो, तर अशा समस्या जर आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळत असतील, तर त्या ठिकाणी सुद्धा आपण आपल्या शेळ्यांचे, मेंढ्यांचे किंवा त्यांच्या पिल्लांचे जंत निर्मूलन करणे हे खूप गरजेचे आहे. यामध्ये मग मित्रांनो, आपल्याला लेव्हामेसॉल ऑक्सिक्लोझेनाइड सारखे चांगले औषध त्या ठिकाणी जर आपण वापरले, तर निश्चितच त्या ठिकाणी आपल्याला अतिशय सुंदर रिझल्ट आपल्या या पशूंमध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळू शकतो. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या शेळ्यांमध्ये, मेंढ्यांमध्ये किंवा त्यांच्या पिल्लांमध्ये आपल्याला कुठली 5 लक्षणं जी आहेत, तर ती दिसल्यावरती आपण त्यांचे जंत निर्मूलन करायला पाहिजे, तर या विषयावरती सविस्तर माहिती आज आपण घेतलेली आहे. मित्रांनो, आपल्याला जर आपल्या पशूंमध्ये अशा प्रकारच्या त्या ठिकाणी लक्षणं पाहायला मिळत असतील, तर त्यांच्यामध्ये आपण अवश्य त्यांचे जंत निर्मूलन करून घ्या आणि नंतर मग त्यांच्या आहारामध्ये आपण त्यांना विटॅमिन्स, मिनरलचे सप्लिमेंट असतील, लिव्हर टॉनिक असतील
किंवा मिनरल मिक्सचरचा वापर असेल, तो त्या ठिकाणी करा. आपल्याला निश्चितच त्या ठिकाणी अतिशय सुंदर रिझल्ट आपल्या या शेळी, मेंढी संगोपनामध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळतील. मित्रांनो, आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल, तर व्हिडिओला लाईक करा. आपण जर चॅनलवरती नवीन असाल, तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर कुठल्याही प्रकारच्या शंका असतील, तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. धन्यवाद.